हॅलो, नमस्कार मंडळी. मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळ-सकाळ देवपूजेपासून सुरुवात केली ना दिवसाची, दिवस एकदम मस्त छान जातो. तर म्हणलं देवपूजा करून घ्यावा. मी फुलं तोडायला बाहेर आली, फुलं तोडून घेतले आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता नवरोबा सगळ्या झाडांना पाणी देतात आणि सगळं बाहेर धुवून काढतात. कारण आम्हाला 2-3 दिवस बाहेर जायचं आहे ना उज्जैनला देवाला. तर 2-3 दिवस त्यांना वाटतं की कोणी पाणी घालायचं नाही. माझा भाऊ घरी आहे, पण त्यांना तरी पण भरोसा नाही की माझ्या झाडांना पाणी घालतो की नाही. त्यामुळं ते झाडांना व्यवस्थित पाणी देत होते आणि झाडांच्या तिथलं सगळं धुवून पण घेत होते स्वच्छ. तर ते बाहेरचं काम आवरतायत तोपर्यंत म्हटलं देवपूजा करून घ्यावा आणि स्वयंपाक पण करून घ्यावा. तर देवांच्या जवळ मी तिथं थोडी साफसफाई केली आणि देव मी कालच उजळवले होते. तर आज फक्त मी कोरडी पूजा करणार आहे. तर मी जे पहिले फुलं वाहिलेले होते ते काढून घेतले. थोडंसं गंगाजल शिंपडलं देवांच्या वरती आणि त्यानंतर फुलं वाहिली, अगरबत्ती, दिवा लावला आणि नमस्कार केला. एवढंच केलं आज फक्त. आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवते फक्त आज मी, कारण खूप आवरायचं आहे मला. देवाला जायचं आहे ना मला. तर त्यामुळं खूप सारा स्वयंपाक पण बनवायचा आहे. कारण बाहेरचं खायला मुलं नको म्हणतात ना. बाहेरचं खाल्लं की लगेच पोटं खराब होतात, काही ना काही होत असतं उन्हाळ्यामध्ये त्यांना. तर आम्हाला बाहेरचं जास्त जमतच नाही. त्यामुळं म्हटलं 2-3 वेळेचं जेवण बनवून घेऊन जावा. दुपारचं, संध्याकाळचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळचं. तर मी देवपूजा करून घेतली. त्यानंतर गॅसची पूजा पण करून घेतली. आधी सकाळचे थोडेसे भांडे होते ते घासून घेतले. कारण मला उठायच्या आधी मुलांनी चहा करून पिले होते. ते लवकरच उठले होते आज. तर माझं थोडंसं डोकं दुखत होतं, त्यामुळे मी थोडीशी उशिराच उठले. म्हटलं करता येईन पटपट. तर त्यामुळे मी चहाचे भांडे घासले पहिले. किचनवरती खरकटे भांडे असले की मला अजिबात कामच सुचत नाही. तर तेवढे भांडे घासून घेतले. त्यानंतर गॅसची पूजा करून घेतली. पहिलं म्हटलं पीठ मळून थोडंसं भिजत ठेवावं बाकीची तयारी होईपर्यंत. तर मी पीठ मळायला घेतलं. पिठामध्ये थोडंसं मीठ घातलं, कारण आमच्या घरामध्ये पिठामध्ये थोडंसं मीठ घातल्याशिवाय त्यांना चपाती आवडतच नाही. म्हणतात आळणी लागते एकदम ज्वारीच्या भाकरीसारखी. तर मी पीठ मळायला घेतलं. पीठ मळून घेते आता आणि पीठ भिजतंय तोपर्यंत बाकीच्या भाज्या करून घेते. तर तुम्ही बघू शकता पिठाचा किती मोठा गोळा मळलाय मी. तर याच्या मला गोड पोळ्या पण करायच्यात आणि त्यानंतर नॉर्मल पोळ्या पण करायच्यात. तर गोड पोळ्या कशा शेंगदाणे, हावरी आणि गूळ घालून ते बारीक करते मी एकदम पावडर. आणि त्यानंतर आपण पुरण कसं भरतो पोळीमध्ये, पिठामध्ये, तसं पुरणपोळीसारखं मी गोड पोळ्या करते. तर गोड पोळी ती बनवली ना अशी थंड होऊन द्यायची एकदम. तर ते एकदम कडक राहते आणि ती 2-3 दिवस खराब पण होत नाही. तर अशा मी गोड पोळ्या बनवत असते. तर त्यासाठी मी पीठ मळून भिजत ठेवलं एक साईडला झाकून. आणि आता शेंगदाणे घेतले. शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले खरपूस. त्यामध्ये हावरी घातली आता आणि हावरी पण थोडीशी भाजून घ्यायची तडतड वाजूपर्यंत. आता हे भाजलं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवते मी डायरेक्ट, ताटामध्ये नाही काढत आता. आणि त्यावरतून हा गुळ आहे ना, तर हा फोडलेला आहे मी, तो ठेवते म्हणजे तो थोडासा सॉफ्ट झाला जाईल. उन्हाळ्यामध्ये ना गुळ थोडासा कडकच राहतो. तर मी फोडला, तो खूप कडक होता. आता गरम शेंगदाण्यावरती हा असा गुळ ठेवला ना मी, तर ते शेंगदाणे थंड होईपर्यंत गुळ तो सॉफ्ट झाला जाईल आणि मस्त त्याची पावडर झाली जाईल. तर ते थंड होतंय तोपर्यंत मी आता भाज्या करून घेते. तर मी मटकी करणार आहे, कोरडी मटकी आणि मेथीची भाजी. अजिबात न पाणी घालता एक टिपकाही, म्हणजे मेथी संध्याकाळपर्यंत आरामशीर टिकते. तर संध्याकाळपर्यंत मी जेवण घेऊन जाणार आहे 2 टायमाचं बनवून. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या नाश्त्याला मी गोड पोळ्या घेऊन जाणार आहे. तर मी आता मटकी करून घेते. तर एकीकडे मटकी शिजायला घालते, एकीकडे मटकीची फोडणी तयार करून घेते आणि मेथीची भाजी करते. तर बाहेर एकदम मस्त हवा सुटली, एकदम थंड हवा येते आतमध्ये. तर किचनमधून असं बाहेर झाडं दिसले ना खूप भारी वाटतं. तर मी घराच्या कामाच्या वेळेस किचनच्या खिडक्या खूप मोठ्याल्या ठेवायला सांगितल्या होत्या, पण नवरोबाने काही ऐकलं नाही. म्हणले खूप मोठ्याल्या झाल्यात. तर त्यांना ग्रॅनाईट बसवलं, त्यानंतर खिडक्या बसवल्यानंतर त्या खूप छोट्या दिसायला लागल्या. तर असं किचनमधून झाडं दिसले किंवा किचनमध्ये थोडीशी झाडं ठेवले आणि हिरवे, खूप भारी वाटतं. असं एकदम मन प्रसन्न होतं आणि किचनमध्ये आपलं मन पण लागतं. तर मी ते कांदा, टोमॅटो, लसूण अशी फोडणी दिली आणि त्यानंतर आता मसाले टाकते नॉर्मल. तर कोरडीच मटकी बनवायची त्यामुळं. तर मी मसाला तयार करून घेतला आता फोडणी देऊन आणि मटकी शिजायला घातली एकीकडं. तर ती मटकी त्यामध्ये टाकते आणि शिजवून घेते, कोरडी बनवते एकदम. तर हे मसाला तयार झाला आपला. आता एकीकडं मटकी शिजायला घातली होती ना मी, ते नॉर्मल शिजली, ती मसाल्यामध्ये मी टाकून घेतली. आता ती थोडी शिजते तोपर्यंत कोथिंबीर निसून घेते, कोथिंबीर पण टाकते त्यामध्ये, म्हणजे छान फ्लेवर येतो आणि छान वाटते. तर मला प्रत्येक भाजीमध्ये
कोथिंबीर टाकली ना खूप भारी लागते, मला खूप आवडते कोथिंबीर, तर मी कच्चीसुद्धा खात असते. तर हे पहा मटकी मिक्स करून घेतली मी आता. आणि मला कसं ना 12 वाजेपर्यंत 11-12 वाजेपर्यंत सगळं आवरायचं आहे, कारण आम्हाला 11-12 वाजेपर्यंत निघायचं आहे ना, तर स्वयंपाक पण झाला पाहिजे, भांडे घासून झाले पाहिजे, किचन पण क्लीन करून झाला पाहिजे, कारण 2-3 दिवस जायचं आहे ना बाहेर, तर सगळं आवरून जावं लागेल. नाहीतर मग खरकटे भांडे ठेवले की तसेच राहतील किंवा मग त्याला कॉक्रोच होतील, आणि खरकटं थोडंसं राहिलं की लगेच घरामध्ये कॉक्रोच वाढतात. त्यामुळं पटपट आवरायचं आहे. तर मटकी आता शिजती, थोडीशी कोरडी होती तोपर्यंत मेथीची भाजी मी रात्रीच निसून ठेवली होती, तर ती आता स्वच्छ धुवून घेते 2 पाण्यानी. आता भाजीतलं पाणी निथरतंय तोपर्यंत मटकीचं काय झालंय ते बघते. तर मटकी कोरडी झाली एकदम. त्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते आणि तिला हलवून घेते जरा, तर म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवर त्यामध्ये उतरण. आता थोडंसं हलवून लगेच मी मटकी उतरून घेते आणि मेथी टाकते. तर मटकी उतरून घेतली मी आणि दुसरी कढई घेतली. कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घेते मेथीच्या भाजीसाठी. तर कच्चे शेंगदाणे टाकलेले मला नाही आवडत, त्यामुळे हलके थोडेसे भाजून घेते. आता मिक्सरला मेथीचं वाटण आणि आपण जे शेंगदाणे थंड व्हायला ठेवलेत, गूळ आणि शेंगदाणे, तर ते सुद्धा बारीक करून घेते लगेच. तर मेथीच्या वाटण्यासाठी मी हिरव्या मिरच्या, लसण आणि शेंगदाणे घेतले, तुम्ही बघू शकता. तर मेथीचं वाटण पण वाटून घेतलं छोट्या भांड्यामध्ये, आणि मोठ्या भांड्यामध्ये मिक्सरच्या मी शेंगदाणे, हावरी आणि गूळ हे वाटून घेतलं. तर अशी पावडर करत असते मी एकदम, आणि ते एका बर्नीमध्ये भरून ठेवते. तर यांना ड्युटीवर जायचं असलं ना, तर घाई गडबडीमध्ये मी अशाच गोड पोळ्या करून देत असते त्यांना. गूळ, शेंगदाणे आणि हावरी हे पौष्टिकच असतं, तर त्याच्या पोळ्या करत असते मी. या मुलांना पण आवडतात आणि यांना पण आवडतात, तर त्यामुळे मी असं जास्तीचं सारण करून ठेवत असते आणि त्यांना देत असते. तर त्या 2-2 दिवस खराब होत नाहीत. असं थंड करून द्यायच्या, एकदम बनवल्या ना थंड करायच्या आणि मग द्यायच्या फॉईल पेपरमध्ये पॅक करून. तर असं गरमच दिल्या ना तर त्या खराब होतात. तर वाटण झाल्यानंतर मी मेथी टाकली आता. तर मेथी सारखी परतत राहावं लागती, तिला काय 10-15 मिनटं भरपूर होतात, तर ते शिजून जाते. तर तिला मी पलटते आता पटपट. मेथीची भाजी करून घेतली आणि मी लगेच गोड पोळ्या करायला लागले. तर आधी गोड पोळ्या करून घेते, त्यानंतर मग सपासपा मोठाल्या पोळ्या लाटून देते, एकदम मोठाल्या, म्हणजे कसं पटकन होतील. तर मी काय केलेलं आहे ना, कामाच्या वेळेस ना, घराच्या कामाच्या वेळेस हा ग्रॅनाइटचा मोठा पोळपट आहे ना, तर हा बनवून घेतलेला आहे. म्हणजे घाई गडबडीच्या वेळेस आपल्याला एकदम सपासप मोठाल्या चपात्या लाटता येतात. आणि तसे मग नॉर्मली अजून एक पोळपट आहे, ब्लॅक येतो, ब्लॅक ग्रॅनाइटचा, तर छोटा पण बनवून घेतलेला आहे. असे 2 प्रकारचे मी पोळपट बनवून घेतलेले आहेत. तर याच्यावरती कसं पापड पण एकदम छान एक सारखा बनला जातो आणि आपल्याला चपात्याला पण कामाला येतो. तर लाकडी पोळपट मी नाही वापरत आहे, कारण त्याला आहे ना ओलावा राहतो किंवा ते पाण्यात थोडे लागलं का ते असं फुगतो, तर असं प्रॉब्लेम यायचा मला पहिलं. तर मी काय केलं, घराच्या कामाच्या वेळेस असे ग्रॅनाइटचे पोळपट तयार करून घेतलेत, ते फरच्यावाल्यांकडूनच. तर तुम्ही बघू शकता गोड पोळ्या सुद्धा मी एकदम मोठ्याला लाटल्यात. तर गोड पोळ्या तयार करून झाल्या. आता नॉर्मल पोळ्या पण लाटून घेते आणि किचन साफ करून घेते. त्यानंतर मला अजून पॅकिंग पण करायची, कपडे वगैरे सगळं. तर पहा सगळं आता स्वयंपाक वगैरे आवरून घेतला, किचन पण क्लीन करून घेतलं, आणि आता मी स्वतः तयार होते. सगळ्यांचं आवरलंय आणि काम करत होते, मी भांडे घासत होते, तर सगळ्यांच्या मागून लेट मीच राहिले. तर मी आता तयार होते आणि निघतो मग आता. तर बाकीची पॅकिंग पण झाली, भाजी, त्यानंतर चपात्या, गोडपोळ्या सगळं केलं होतं, मी सगळं पॅक केलं आता. आणि आता मी तयार होते, निघते. इतकी थकले ना मी अक्षरशः, सकाळपासून अजिबात ब्रेकच नाही कामाला, इतकं काम होतं. तर पटपट आवरून घेतलं मी आता. तर तो किचन दाखवते तुम्हाला. किचनसुद्धा क्लीन करून चालले मी, कारण 2 दिवस येणार नाही ना, त्यामुळं मग किचनसुद्धा आपल्याला तसं सोडता येत नाही. खरकटे भांडेसुद्धा घासून चालले. तर तुम्हाला मी किचन दाखवते. तर हे पहा स्वयंपाक झाला, त्यानंतर किचन क्लीन करून घेतलं, सगळे भांडे घासून घेतले, किचनमध्ये पोचा मारला, आणि कपड्यांची पॅकिंग राहिली थोडीशी, तर ती पण करून घेते मी आता. पहिलं स्वतः फ्रेश होते, खूप थकले मी. तर किचनमध्ये फॅन पण लावता येत नाही आणि गरमी जरा वाढली ना खूप गरम होते. तर मी फ्रेश झाले तोपर्यंत हे पण गाडी धुवायला गेले होते, तर गाडी धुवून आणली यांनी. तर ते गाडीमध्ये सामान टाकतायत, तोपर्यंत म्हटलं देवाला नमस्कार करावा. तर मंडळी फायनली सगळं आवरलं, पॅकिंग पण झाली, मी पण तयार झाले, बरे तयार झाले. तर कपडे मी सकाळी तेच घातले होते, ॲप्रन घातलं होतं, त्याच्यामुळं माझे काही कपडे खराब झाले नाही एवढे स्वयंपाकामध्ये. तर कपडे काही चेंज केले नाही आणि मी निघते आता. तर बाकीचे सगळं गाडीमध्ये जाऊन बसलेत, मी एकटेच थोडंसं तुमच्याशी बोलते म्हटलं. तर भेटते मी तुम्हाला तिथं महाकालला गेल्यानंतर, किंवा मध्ये कुठं कुठं थांबतो ते पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे किंवा दाखवणार आहे.
तर भेटूया परत आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला तर मग सर्वांना बाय. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ. बाय.